आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी वचनं देतो आणि घेतो, नाही का? पण कधी विचार केलाय की मित्राला पार्टीला येण्याचं वचन देणं आणि घर विकण्याचा करार करणं यात कायद्याच्या नजरेत जमीन आसमानाचा फरक का आहे? एखादं वचन फक्त बोलण्यापुरतं राहतं तर दुसऱ्या वचनाला कायदेशीर बंधन का मिळतं? या सगळ्याच उत्तर एका अत्यंत महत्वाच्या कायदेशीर संकल्पनेत दडलेलं आहे, जी प्रत्येक कराराचा आत्मा असते. तर मग नक्की ती कोणती गोष्ट आहे जी एका साध्या वचनाला कायदेशीर करार बनवते? एका साध्या हो म्हणण्याला कोर्टात उभं करण्याइतकं सामर्थ्य नक्की कशामुळे मिळतं? याचं उत्तर एका शब्दात आहे, आणि तो शब्दच संपूर्ण करार कायद्याचा पाया आहे. आणि तो शब्द आहे कन्सिडरेशन. मराठीत आपण त्याला प्रतिफल म्हणू शकतो. कायद्याच्या भाषेत कन्सिडरेशन म्हणजे त्या वचनासाठी दिलेली किंमत. यालाच लॅटिनमध्ये क्विड प्रो क्वो म्हणतात, म्हणजे कशाच्या तरी बदल्यात काहीतरी. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा दोन पक्षात करार होतो तेव्हा दोघांनाही त्या बदल्यात काहीतरी मूल्यवान मिळायला हवा. हाच तो घटक आहे जो एखाद्या साध्या आश्वासनाला कायदेशीर कराराचा दर्जा देतो. पण थांबा, असं नाहीये की कोणतीही गोष्ट कन्सिडरेशन म्हणून चालेल. वचनासाठी जी किंमत ठरवली जाते ती कायदेशीरदृष्ट्या वैध असण्यासाठी काही विशिष्ट नियमांचं पालन करावं लागतं. चला तर मग पाहूया हे नियम नेमके आहेत तरी काय. वैध कन्सिडरेशनसाठी साधारणपणे 5 मुख्य घटक पाहिले जातात. 1. ते वचन देणाऱ्याच्या इच्छेनुसार असावं. 2. ते भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्यकाळातलं असू शकतं. 3. त्याचं मूल्य पुरेसं असण्याची गरज नाहीये. 4. ते वास्तविक असावं, काल्पनिक किंवा भ्रामक नसावं. आणि 5वं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ते कायदेशीर असावं. चला यातल्या काही इंटरेस्टिंग नियमांबद्दल जरा सविस्तर बोलूया. आता ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कन्सिडरेशन किंवा ती किंमत त्याच वेळी दिली पाहिजे असं काही नाही. ती भूतकाळात केलेल्या एखाद्या कामाबद्दल असू शकते, वचनासोबतच दिली जाऊ शकते, किंवा भविष्यातल्या एखाद्या कामासाठी सुद्धा असू शकते. कायदा या तिन्ही प्रकारच्या प्रतिफलाला मान्यता देतो. आणि हा नियम तर खरंच खूप आश्चर्यकारक आहे. कायद्यानुसार कन्सिडरेशन पुरेसं असण्याची अजिबात गरज नाही. याचा अर्थ काय? तो कोर्ट हे बघत नाही की तुमचा सौदा फायद्याचा झाला की तोट्याचा. कोर्ट फक्त एवढंच बघतं की दोन्ही बाजूंनी काहीतरी मूल्याची देवाणघेवाण झाली आहे का. मग ते मूल्य 1 रुपया असो किंवा 1 कोटी रुपये, त्यांनी फरक पडत नाही. मग कुठल्या गोष्टींना कायदेशीर किंमत म्हणून अजिबात मान्यता नाही? तर पहिलं म्हणजे अशक्य किंवा भ्रामक वचनं, जसं की मृत व्यक्तीला जिवंत करण्याचं वचन. दुसरं, कोणतीही बेकायदेशीर किंवा अनैतिक गोष्ट. आणि तिसरं, जे काम करणं तुमचं कायदेशीर कर्तव्यच आहे ते करण्यासाठी दिलेलं वचनही व्हॅलिड कन्सिडरेशन मानलं जात नाही. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की कन्सिडरेशन किती महत्त्वाचं आहे. पण जर ते नसेलच तर, म्हणजे फक्त वचन आहे पण त्याच्या बदल्यात काहीच नाही, अशा वचनाचं काय होतं? कायद्यात याला एक खास नाव आहे, नग्न वचन. पाहूया याचा अर्थ काय आहे. कायद्याच्या जगात यासाठी एक भारदस्त लॅटिन शब्द वापरला जातो, नोडुम पॅक्टम. आता हे ऐकायला जरी अवघड वाटत असलं ना तरी याचा अर्थ अगदी सोपा आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे नग्न वचन, म्हणजे असं वचन ज्याला कन्सिडरेशन्स किंवा प्रतिफलाचा आधार नाही. कायद्याच्या नजरेत ज्या वचनाला कन्सिडरेशनचा आधार नाही ते अंमलात आणता येत नाही. ते फक्त एक पोकळ आश्वासन ठरतं ज्याला कायदेशीर किंमत नसते. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो, आणि इथेच तर खरी गंमत आहे. कायद्यात अशा काही खास परिस्थिती आहेत जिथे कन्सिडरेशन नसतानाही वचन कायदेशीररित्या बंधनकारक ठरतं. चला हे रंजक अपवाद पाहूया जिथे एक नग्न वचन सुद्धा शक्तिशाली ठरतं. पहिला अपवाद आहे नैसर्गिक प्रेम आणि आपुलकी. म्हणजे जर जवळच्या नात्यातील व्यक्ती जसं की आई-वडील, भाऊ-बहीण यांनी एकमेकांना प्रेम आणि आपुलकीपोटी एखादा वचन दिलं आणि ते लेखी स्वरूपात नोंदणीकृत केलं तर त्याला वेगळ्या कन्सिडरेशनची गरज लागत नाही. इथे भावनांनाच कायद्याने महत्त्व दिलेलं आहे. दुसरा अपवाद आहे भूतकाळातील ऐच्छिक सेवेची भरपाई. समजा तुम्हाला रस्त्यात कोणाचं तरी पाकीट सापडलं आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे परत केलं. त्यानंतर त्या व्यक्तीने खुश होऊन तुम्हाला बक्षीस म्हणून 500 रुपये देण्याचं वचन दिलं. आता इथे तुम्ही काम आधीच केलेलं असलं तरी त्या व्यक्तीचं वचन कायदेशीररित्या बंधनकारक ठरतं. आणि तिसरा महत्त्वाचा अपवाद आहे मुदतबाध कर्ज, ज्याला इंग्रजीमध्ये टाइम बार्ड डेट म्हणतात.
समजा एखाद्या कर्जाची वसुली करण्याची कायदेशीर मुदत संपून गेली आहे. तरीही जर कर्जदाराने ते कर्ज फेडण्याचं लेखी वचन दिलं, तर ते वचन एका नवीन कराराप्रमाणे वैध ठरतं, जरी त्यासाठी नवीन कन्सिडरेशन नसलं तरीही. चला, आता एका थोड्याशा गुंतागुंतीच्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. एखाद्या कराराची अंमलबजावणी करण्याचा अधिकार नक्की कोणाला असतो? आणि त्या व्यक्तीचं काय, जी कराराचा थेट भाग नाहीये? ती व्यक्ती कोर्टात दाद मागू शकते का? इथे ना 2 वेगवेगळ्या बाहेरील व्यक्ती आहेत आणि यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली, कन्सिडरेशनसाठी अनोळखी व्यक्ती. ही व्यक्ती करारात असते, पण तिच्या वतीने किंमत दुसऱ्या कोणीतरी दिलेली असते. भारतीय कायद्यानुसार अशी व्यक्ती खटला दाखल करू शकते. दुसरी व्यक्ती आहे करारासाठी अनोळखी. ही व्यक्ती कराराचा भागच नसते. सामान्य नियमानुसार ती खटला दाखल करू शकत नाही. याच मुद्द्यावर इंग्रजी कायदा आणि भारतीय कायद्यात एक मोठा फरक दिसतो. इंग्रजी कायद्यानुसार कन्सिडरेशन फक्त वचन स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडूनच यायला हवं. पण भारतीय कायदा याबाबतीत खूप लवचिक आहे. इथे कन्सिडरेशन वचन स्वीकारणाऱ्याकडून किंवा इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडूनही येऊ शकतं. त्यामुळे भारतात करारात थेट सहभागी नसलेल्या व्यक्तीच्या योगदानालाही कायदेशीर महत्त्व मिळतं. पण हो, करारासाठी अनोळखी व्यक्ती खटला दाखल करू शकत नाही या मुख्य नियमालाही काही खास अपवाद आहेत. उदाहरणार्थ, ट्रस्टच्या बाबतीत लाभार्थी, काही कौटुंबिक व्यवस्थेमध्ये किंवा एजन्सी करारांमध्ये बाहेरील व्यक्तीलाही करार लागू करण्याचा अधिकार मिळू शकतो. तर मग या सगळ्या नियमांनंतर आणि अपवादानंतर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. जर कराराचा मुख्य हेतू वचनपूर्ती आणि न्याय असेल, तर कायद्याने कराराच्या तांत्रिक बाबींवर आणि स्वरूपावर अधिक लक्ष केंद्रित करावं की त्यातून मिळणाऱ्या परिणामाच्या न्याय्यतेवर? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?